आणि आजच्याच दिवशी 2 वर्ष पूर्ण होतात नरेंद्र मोदी यांच्या सरकारला। नरेंद्र मोदींनी 2 वर्षांपूर्वी पंतप्रधान पदाचा कारभार हाती घेतला आणि त्यानंतर देश-विदेशामध्ये दौऱ्यांचा सपाटा लावला आणि काही ठिकाणी हायफाय सभा घेत परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांशी संवाद देखील साधला। अनेक मोठ्या देशांसोबत करार केले, मात्र मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त राहतात अशी टीका विरोधकांनी सातत्याने केली। पण मोदींनी गेल्या 2 वर्षात आपलं परराष्ट्र धोरण वायुगतीने राबवलं, मात्र याचा फायदा खरंच देशाला झालाय का हे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। परराष्ट्र संबंधाचे अभ्यासक श्रीकांत परांजपे यांना याबद्दल काय वाटतंय आम्ही जाणून घेतलं। मोदी सरकारचं 2 वर्षाचं प्रगती पुस्तक आपण पाहतोय। जे काही आपलं परराष्ट्र धोरण होतं त्याचा जागतिक स्तरावर काय परिणाम झालाय हे आपण विचारणार आहोत श्रीकांत परांजपेंना। श्रीकांत परांजपे सर हे परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आहेत। आता 2 वर्षात तुम्ही जो अभ्यास केलाय त्याप्रमाणे खरंच काय फलित म्हणता येईल? आपलं जागतिक स्तरावरचं स्थान खरंच आणखी स्ट्रॉंग झालेलं आहे असं म्हणू शकतो? 2-3 गोष्टी आहेत। एक म्हणजे मोदींचं जर का परराष्ट्र धोरण बघितलं तर ते टप्प्याटप्प्याने ज्याला आपण सर्क्युलर म्हणू अशा पद्धतीने सर्कल्स दिसतात। सुरुवातीला दक्षिण आशियावरती फोकस होता, म्हणजे अगदी इनॉग्रेशनच्या वेळेस। त्यानंतर आग्नेय आशिया म्हणा किंवा इंडो पॅसिफिक रिजन आणि मग पुढे अमेरिका किंवा वेस्टर्न एरियाज आणि युरोप असा जर फोकस बघितला आणि अलीकडे पश्चिम आशिया मिडल ईस्ट हे जर फोकस बघितले तर 2-3 गोष्टी खऱ्या अर्थाने प्रवाह म्हणून 2-3 गोष्टी जाणवतात। एक प्रकर्षाने जी गोष्ट जाणवते ती म्हणजे मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात ज्या भेटी त्यांनी दिल्या, ज्या पद्धतीची बोलणी केली किंवा आपल्याकडे ज्यांनी भेटी दिल्या आणि बोलणी केली, ह्याच्यामध्ये एक अतिशय स्ट्रॉंग कनेक्शन त्या परराष्ट्र धोरणाचं फलित किंवा त्याचे फायदे भारताच्या विकासाला कसे होतील हे कनेक्शन व्यवस्थितपणे जाणवतं। मग इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात असेल किंवा मेक इन इंडियाच्या चौकटीत असेल की आपल्याकडे कशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकतील, कशी गुंतवणूक होऊ शकेल आणि कशा प्रकारे स्थानिक पातळीवरती म्हणजे डोमेस्टिक पातळीवरती विकास साधता येईल, हे लिंकेज ह्या ऑलमोस्ट प्रत्येक भेटीच्या दरम्यान हे जाणवतं। इराणच्या बाबतीत अलीकडे तेच जाणवतं, त्याच्या आधी पण सौदी अरेबियाच्या भेटीत तेच जाणवतं। हा एक मेजर फॅक्टर म्हणजे डोमेस्टिक पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसीचं जे लिंकेज आहे हा एक मेजर फॅक्टर मोदींच्या ह्या परराष्ट्र धोरणाच्या ह्याच्यामध्ये दिसतो, इनिशिएटिव्हमध्ये दिसतो। पाकिस्तानच्या चौकटीत बघाल तर जी एक धावती भेट अचानक झालेली होती पाकिस्तानची, त्याचा खरंच एक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळाला। तशा प्रकारचं इनिशिएटिव्ह हे रेअर असतं, म्हणजे अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह फार थोडे आहेत। एकेकाळी सदातने घेतलं होतं इस्रायल बाबतीत, एकेकाळी झियाने घेतलं होतं, भारतात ते आले होते। असा इनिशिएटिव्ह हा पर्सनल लेवलला घेतला जातो, त्याच्यात रिस्क प्रचंड असतं, परंतु त्या इनिशिएटिव्ह तशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला पॅरलल काहीतरी भूमिका घ्यावी लागते। म्हणजे तुम्ही लाईक थ्रोईंग द बॉल इन द अदर कोर्ट की आता तुम्ही काहीतरी करा, तो पाकिस्तानच्या बाबतीत दिसून येतो। पण त्याचबरोबर यांनी ह्या मध्य आशिया म्हणजे मिडल ईस्ट किंवा पश्चिम आशिया तिथे जे इनिशिएटिव्ह घेतले सौदी अरेबियाच्या संदर्भात, बहारेनच्या संदर्भात, आता इराणच्या संदर्भात, हे अत्यंत महत्वाचे आहे। आता जो करार झाला बंदराच्या बाबतीतला तर त्याच्यातनं पण आपल्याला एक सफलता काही बंदराच्या बाबतीतला करार ही सगळ्यात महत्वाची सफलता म्हणजे अफगाणिस्तानला असलेला ऍक्सेस, चाबहारच्या थ्रू अफगाणिस्तानला। पण त्याच्याही पलीकडे म्हणजे जर का आपण इराणची भूमिका बघितली तर इराण ज्या पद्धतीने आज पश्चिम आशियाई राजकारणात पुढे येतोय आणि ज्या पद्धतीने त्याला एक प्रकारची लेजिटिमसी दिली जाते अमेरिकेकडनं, युरोपकडनं, अशा इराणशी आपण संबंध ठेवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, व्यवस्थित करतोय। आणि महासत्तेचा आपण जर विचार केला तर अमेरिकेबरोबरचे आपले मैत्रीचे संबंध, मग ते बराक ओबामा यांच्याबरोबर असलेला एकेरी उल्लेख केला त्याच्यातनं समोर आले, तर त्याचा काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला? एकेरी उल्लेख करणं हा एक डिप्लोमसीचा भाग आहे, म्हणजे त्याला किती महत्व द्यायचं नाही हा शेवटी चर्चेचा विषय। परंतु अमेरिकेशी जे वाढते संबंध आहेत आपले, हे ह्याच्यातला एक भाग अत्यंत पॉझिटिव्ह म्हणजे आपण विचार प्रणालीच्या चौकटीतून जो पूर्वी परराष्ट्र धोरणाची आखणी करत होतो त्यातनं आपण बाहेर पडलोय। म्हणजे परराष्ट्र धोरण हे एकेकाळी सोव्हिएट रशियावादी चौकटीत असलं पाहिजे, साम्यवादी चौकटीत असलं पाहिजे, याच्यातनं आपण बाहेर पडलोय। कुठेतरी एक वास्तववाद दिसतो की अमेरिकेशी आम्ही संबंध ठेवू आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटणार नाही, त्याच्याबद्दल लाज वाटणार नाही, ही भूमिका भारताने घ्यायला सुरुवात केली। अमेरिकेचं महत्व अजूनही आहे,
आणि ही गरज फक्त भारताला आहे नाही, अमेरिकेला देखील आहे. कारण अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं परत इंडो पॅसिफिकमध्ये मी मागे हिलरी क्लिंटन फॉरेन मिनिस्टर असतानाची गोष्ट आहे की आम्ही एक एशिया पॅसिफिक पॉवर आहोत, आम्ही एक पॅसिफिक पॉवर आहोत. ओबामांनी पण तेच सांगितलं. मी एकीकडे साऊथ चायना सीची जर का आपण प्रश्न बघितले तर त्या संदर्भात देखील हीच भूमिका घेतली. थोडक्यामध्ये चीनला सामोरं जाण्यासाठी अमेरिकेशी लष्करी करार नाही, अलायन्सेस नाही, परंतु कुठेतरी पूरक भूमिका ही आपण, कारण ह्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सत्ता कोण आहेत, म्हणजे भारत सोडलं तर कदाचित जपान आहे, इंडोनेशिया असू शकते, पण त्याला मर्यादा आहेत, दुसऱ्या सत्ता अशा नाही आहेत. आणि म्हणून भारताने साऊथ चायना सीमध्ये जे काही प्रवेश केला, म्हणजे व्हिएटनामच्या संदर्भात, एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की भारताने आत्ता व्यवस्थितपणे लहान राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. लहान राष्ट्रही नेहमी न्यूसन्स पॉवर्स असतात, म्हणजे ते कुठल्याही बाजूला जाऊ शकतात. जर आपण अशा राष्ट्रांशी संबंध ठेवून जर का आपण ते संबंध वाढवत असू, मग ते आशियामधली असतील, इंडो पॅसिफिकमधली असतील किंवा इकडे पश्चिम आशियाची असतील, तर त्याचे लॉंग टर्म फायदे आपल्याला मिळू शकतात, ही जाणीव व्यक्त आहे. आणि कदाचित या लहान राष्ट्रांचे दौरेच काही काही वेळेला मोदींसाठी वादग्रस्त पण ठरले की या मागच्या 2 वर्षात त्यांनी जितके परदेश दौरे केले त्यावरनं खूप टीका पण झाली. पण मग आपण एका वाक्यात काय सांगू शकतो, हे परदेश दौऱ्यातनं भारताचं जागतिक स्थान पक्क झालंय का आणखी काही? भारताचं जागतिक स्थान पक्क होण्यासाठी परदेश दौरे हे फक्त गरजेचे नसतात. भारताचं जागतिक स्थान पक्क होण्यासाठी आपल्याला डोमेस्टिक पातळीवरती कुठेतरी एक बडी सत्ता म्हणून पुढे यावं लागतं. त्या दृष्टीने बघितलं तर त्या ज्या काही एरियाज आहेत, सायन्स टेक्नॉलॉजीची एरिया आहे, त्याच्यामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे. आपण आत्ताच इस्रोनी जे सक्सेस स्टोरीज दाखवल्या स्पेस शटल सारख्या, तो एक भाग आहे. राजकीयदृष्ट्या स्थैर्य आहे, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आहे. हेच विचारायचं की राजकीय स्थैर्य किंवा आर्थिक स्थैर्य या धोरणातून आलं आहे का मागच्या 2 वर्षाची? मागच्या 2 वर्षाच्या ह्याच्यातनं आलं आहे, पूर्वी येत होतं आणि ते व्यवस्थितपणे पुढे रेटलं जातं. धन्यवाद सर. त्यामुळे पुढच्या राहिलेल्या वर्षात सुद्धा हे जे काही दौरे होत आहेत, परदेश दौरे, ते राजकीय आर्थिक स्थैर्य मिळवून देतील आणि एका चौकटी बाहेरचा एक वेगळा विचारही या सरकारकडनं बाहेर जागतिक पातळीवर मांडला जाईल असं मत व्यक्त केले परांजपे सर. कॅमेरा पर्सन विजयसह हर्षदा स्वकुळ, एबीपी माझा, पुणे.